नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हाय गाईज, दिस इज आवर नेक्स्ट characteristics of business, that is 6 characteristics of business. Dealing in goods and services. Every type of business transaction is concerned with either goods or services. In the absence of goods and services, business cannot take place. These goods may be consumer goods or capital goods. So, however, services created for business purpose are intangible, which are essential for doing the business. For example, transportation, banking, insurance, etc. So, our next very important feature or characteristics of business, that is dealing in goods and services. So, we know that every type of business transaction is concerned with either goods and services. म्हणजेच याच्यामध्ये कुठलाही बिझनेस असेल, ट्रान्झॅक्शन असेल, ते साहजिकच रिलेटेड आपलं गुड्स अँड सर्व्हिसेस असतं. पण ज्यावेळी बिझनेस एखादा इन द अब्सेन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस असेल तर तो बिझनेस होऊ शकत नाही. मात्र ते जो गुड्स आहे दॅट दीज गुड्स मे बी कन्झ्युमर गुड्स ऑर कॅपिटल गुड्स. तर याच्यामध्ये कन्झ्युमर गुड्स म्हणजेच कन्झ्युमर ओरिएंटेड गुड्स आपण त्याला म्हणतो, जे रेग्युलर त्यांच्या लाईफमध्ये लागणारे जे आहेत. तर याच्यामध्ये गुड्सचे दोन टाईप्स येतात. त्याच्यामध्ये कन्झ्युमर गुड्स आणि कॅपिटल गुड्स. मग कन्झ्युमर गुड्स म्हणतात रेग्युलर आपल्याला लागणारी टी, मिल्क, पेन्सिल हे एक्स्ट्रा जे डेली लाईफमध्ये आपल्याला लागतात. आणि कॅपिटल गुड्स म्हणजे याच्यामध्ये फक्त जे इसेन्शियल असतं की जेव्हा आपण त्याची फक्त एकदाच त्याचं काय करू शकतो, एक प्रकारे हे करू शकतो की त्याची खरेदी करू शकतो, ते म्हणजे मशिनरी, प्लांट, फर्निचर. ओके. सो हिअर services created for business purpose are intangible, which are essential for doing the business. So here that intangible asset. So intangible, it means which cannot be this is intangible means which cannot be seen or touch that asset. So that is a intangible asset. So here this business which are essential for doing the business. So service created for business purpose are intangible, which are essential for doing the business. For example, transportation, banking and insurance. तर याच्यामध्ये जे आपण ट्रान्सपोर्टेशन असेल, बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, तर हे जे सगळं जे आहे हे आपले सर्व्हिसेस आहेत. म्हणजे आपण आधी बघितलं की गुड्स कुठले आहेत. गुड्स अँड सर्व्हिसेस हे वेगवेगळे आहेत. आणि गुड्स जे आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक कन्झ्युमर गुड्स असतात आणि दुसरे असतात ते म्हणजे कॅपिटल गुड्स असतात. आणि गुड्स कन्झ्युमर गुड्स कुठले आपल्या येतात, टी, मिल्क, पेन्सिल एक्सेट्रा. आणि कॅपिटल गुड्स म्हटलं की मशिनरी, प्लांट, फर्निचर, याला आपण कॅपिटल गुड्स म्हणतो. मात्र सर्व्हिसेस ज्या आहेत ते आपल्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड कोणत्या मार्गे करत असतात, तर ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, बँकिंग आणि इन्शुरन्स. त्याच्यानंतर 7 characteristics of business. Continuity in dealing. Every business requires regularity in transactions. One single transaction does not constitute business. For example, if a person sells his own motor car and earns profit, then it will not be considered as business activity. But if he is a car dealer so he sells and purchases cars regularly, then it is considered as business activity. So this business is continuity in dealing. So every business required regularity in transaction. म्हणजे बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये काय गरज असते आपल्याला की रेग्युलरिटी, ट्रान्झॅक्शनचे जे आहेत ते ट्रान्झॅक्शन ज्याला आपण व्यवहार म्हणतो त्याच्या रेग्युलरिटी दिसणं गरजेचं आहे. वन सिंगल ट्रान्झॅक्शन डज नॉट कन्सिडर बिझनेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ एनी पर्सन सेल हिज ओन मोटरसायकल और मोटर कार अँड अर्न प्रॉफिट, सो देन इट विल नॉट बी कन्सिडर ॲज बिझनेस ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपलं स्वतःची कार असेल, आपली टू व्हीलर असेल, आपण विकली आणि त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट मिळवला तर ते कोणत्या प्रकारे बिझनेस होत नाही. पण जर आपण कार डीलर असो किंवा आपण टू व्हीलर डीलर असो आणि आपण जर ते सेलिंग करत असो किंवा परचेस करत असतो रेग्युलरली, तर त्याला आपण बिझनेस ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. सो दॅट इज अ 7th characteristic, that is a continuity in dealing. Next, uncertain returns. In business, the returns are never predictable or guaranteed. Businessmen may earn profit or suffer a loss. Uncertain return. So we know that if there is business, so there is a risk. We know that. So in business, the return are never predictable and guaranteed. म्हणजे याच्यामध्ये आपण नक्कीच निश्चित सांगू शकत नाही की ते जे रिटर्न्स मिळणार आहे ते प्रेडिक्टेबल असेल की गॅरंटीड असेल.
बरोबर. सो बिझनेसमॅन मे अर्न प्रॉफिट ऑर सफर लॉस, म्हणजे त्या बिझनेसमध्ये त्याला कधी कधी प्रॉफिट पण होऊ शकतो किंवा लॉससुद्धा सहन करावा लागतो. सो दॅट इज अ अनसर्टन रिटर्न, दॅट इज अ प्रेडिक्टेबल ऑर गॅरंटी. Element of risk. Risk is the key element of every business which is considered with exposed to loss, and it is due some unfavorable and undesirable event. Every business will have some or the other risk. So element of risk. Risk is the key element of every business which is considered with the exposure to loss. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की बिझनेसमध्ये रिस्क ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि ती आपल्याला घ्यावीच लागत असते, मग ती रिलेटेड आपली लॉस असते. सो इट इज ड्यू टू सम अनफेवरेबल अँड अनडिझायरेबल इव्हेंट, म्हणजे ही कधी कधी अनफेवरेबल असते किंवा अनडिझायरेबल इव्हेंट घडू शकत असतात भविष्यामध्ये. सो एव्हरी बिझनेस विल हॅव सम अदर रिस्क ऑल्सो. इंटेन्सिटी ऑफ रिस्क कॅन बी मिनिमाइज बट कान बी अवॉइडेड, म्हणजे याच्यामध्ये ती रिस्क आहे त्याची इंटेन्सिटी आपण कमी करू शकतो, पण मात्र ती अवॉइड मात्र करू शकत नाही. सर्टन फॅक्टर्स आर बियॉन्ड द कंट्रोल ऑफ बिझनेसमॅन, लाईक चेंजेस इन द consumer taste, like dislikes, fashion, changes in their methods of production, fire, theft, natural calamities, etc. So no business is free from all above factors. तर बघा लक्षात घ्या की आपण बिझनेस कुठला पण इस्टॅब्लिश केला की त्याच्यामध्ये रिस्क ही आपल्याला घ्यावी लागत असते. मग रिलेटेड आपला प्रॉफिट असो किंवा लॉस असो, मग ही रिस्क आपण घेत असतो. समजा एखादं आपण बघा वेगवेगळे टी व्हीमध्ये आपण काय करतो असतो, ॲड बघत असतो. तर मुलींचा विचार करायचा म्हटला तर आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे फेअर अँड लवलीचे आपण एक ॲड बघत असतो, बरोबर. मग फेअर अँड लवलीचे वेगवेगळ्या प्रकारचे काय फीचर्स ते दाखवत असतात की आज असं प्रोडक्शन आहे, तसं आहे. विंटरची आता विंटर आलं की मग त्या पद्धतीने विंटर लेवलची फेअर अँड लवलीची ॲड केली जात असते. मग हे करत असताना ती बाजारात आल्यानंतर ती आवड, म्हणजे त्याच्यामध्ये लाईक अँड डिसलाईक, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आपल्या फॅशन्स बदलत असतात. म्हणजेच त्या कन्झ्युमरला कितपत अट्रॅक्ट करतायत, ते लोक किती वापरत आहेत. आणि जर त्याच्यामध्ये जर डिसलाईक जास्तीत जास्त आले, फॅशनसुद्धा आजची फॅशन आहे तर उद्या ती बदललेली आपल्याला दिसून येत असते. त्यामुळं साहजिकच त्या प्रोडक्शनमध्ये त्याच्या मेथड्समध्ये चेंजेस करावे लागत असतात. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण रिस्क घेत असतो. कधी कधी त्या जिथं प्रोडक्शन जिथं केलं असेल तिथं कधी आपल्याला दिसतं की फायर लागलेली दिसून येते, कधी कधी थेफ्ट होत असते किंवा काही नॅचरल कॅलॅमिटीज होतात. म्हणजे आत्ता आपण बघितलं की शेतकरी म्हटलं की अनेक प्रकारचे त्याला नॅचरल कॅलॅमिटीजला काय, आता नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजेच नैसर्गिक ज्याला आपण वादळ म्हणतो, वेगवेगळे पूरस्थिती, पुराचे धोके निर्माण होत असतात, कुठं अर्थक्वेक होत असतात. ह्या सगळ्या नॅचरल कॅलॅमिटीजमुळे काय होत असतं, ते शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान झालेलं दिसून येत असतं. म्हणजेच हे जे रिस्क आहे, ज्याला आपण एलिमेंट ऑफ रिस्क आहे, ते आपण बिझनेसमध्ये भविष्यामध्ये कधीही आपल्याला ते फेस करावं लागतं. ते आपण कोणत्या प्रकारे अवॉइड करू शकत नाही. सो हिअर इज इंटेन्सिटी ऑफ रिस्क कॅन बी मिनिमाइज बट कान बी अवॉइडेड. आपण ती रिस्क कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण ते अवॉइड करू शकत नाही. आणि हे सर्व जी वरची जे आपण फॅक्टर्स आता आपण बघितले ते सगळे आपल्या बिझनेसमध्ये संभवतात. नेक्स्ट आवर लास्ट पॉईंट, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. Customer satisfaction is the ultimate aim of all economic activities, as business is not exceptions to it, and modern business believes in satisfy the customers by providing quality products and services at a reasonable price. The purpose of the business is to create and retain the business. So our main profit motive is very important aim, but here customer satisfaction is very important because every business man has to when any new manufacturing any new product, सो दॅट टाईम ही वॉन्ट दॅट कस्टमर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे कोणत्याही मार्केटमध्ये आपण नवीन कुठली वस्तू आणत असतो तेव्हा साहजिकच कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द अल्टिमेट एम ऑफ द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. सो इट इज अल्टिमेट एम ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहे. आणि याच्यामध्ये मॉडर्न बिझनेस बिलीव्स इन सॅटिस्फाय द कस्टमर्स बाय प्रोव्हाइडिंग क्वालिटी. म्हणजे चांगल्या पद्धतीची आपण क्वालिटी दिली म्हणजे त्या कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळू शकत असतं. आणि ते क्वालिटी ही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस ॲट अ रिजनेबल प्राईसमध्ये आपण जर ते गुड्स अँड सर्व्हिसेस त्यांना अवेलेबल करून दिलं तर साहजिकच त्या बिझनेसचा ग्रोथ जास्तीत जास्त एक्सपांड झालेला आपल्याला दिसून येतो. सो दॅट इज द मेन थिंग, दॅट इज द पर्पज ऑफ द बिझनेस इज टू क्रिएट अँड रिटर्न इन टू द
customer. So that is a last very important characteristic, that is a customer satisfaction. तर आपण हे सगळे characteristic of business बघितले, ती म्हणजे first one and economic activities. So we know that economic activity, so it is related to our earn more money or livelihood. So that is the first economic activity. Second one, that there is a two parties, that buyer and seller, so that by business transaction is result into the agreement between the buyer and seller. And third one, that is profit motive, and this is a very basic purpose of business to earn the profit from its activities. So that is the third, profit motive. Fourth one, production of goods and services. So before exchanging the goods and services, we produce that the goods and services that manufacture and procure from the supplier. And next one, that exchange of goods and services. So here is exchange of goods and services, that is a that is a barter system. And these goods and services, it means here monetary exchange is the exchange with the money, that is a buying notebook of a cash. So that is a cash, it means that is a transaction, monetary transaction. And if we purchase wheat and exchange for rice, so that is a barter system. And here is dealing in goods and services. So there is a goods, there are two types of goods, that is a consumer goods and capital goods. And services, that is like transportation, warehousing, banking, insurance, so that is the services. And continuity in dealing, so that is a very important characteristic, that continuity in dealing, so that is a regularity in transaction. And that next one, uncertain returns. So we know that uncertain returns, it means businessman may earn profit or suffer a loss also. An element of risk, so that intensity of risk can be minimized but can't be avoided. So that is element of risk. And last, our very important characteristic, that is a customer satisfaction. So in modern business, believes in satisfy the customer by providing quality products and services at a reasonable price. So that are the characteristics and features of business. Thank you.